हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर आता सकाळच्या पूजेला सुरुवात केलेली आहे आणि हार वगैरे बनवायला मी आज दर्शनलाच सांगितलं. म्हटलं तू तेवढं करून घे. आणि नम्रताला ना माझं खूळ तिच्यात आलेलं आहे, तर तिने सुद्धा ना बेबी सॉक्स बनवायला घेतलेले आहेत. तर आवड असायला हवी आणि शिकायची इच्छा असेल ना तर कोणतंही आवड आपण कधीही जपू शकतो. मी आता बनवायला घेतला नाश्ता. तर कालच्या ना शिळ्या चपात्या होत्या, तर म्हटलं चला शिळ्या चपात्यांचा मस्त नाश्ता बनवूया. म्हणजे एकदम मस्त व्हेज फ्रँकी बनवायची. त्यासाठी कांदा आणि कोबी दोन्हीही ना बटर घेतलं, त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि इथून ना आता मी मॅगी मसाला घालते, कारण ना नेमकं माझ्याकडे आता सगळे मसाले म्हणतात ना जेव्हा गरज असते त्यावेळेला संपलेले असतात. आणि सॉसमध्ये सुद्धा ना काही वस्तू नव्हत्या, बट तरीसुद्धा ना मी म्हटलं की आज बनवायचा विचार केला तर करायचंच. तर ह्या चपात्या आता मी काढून घेतल्या आणि म्हटलं याच्यावरती आता ना मेयोनीज, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप हे लावते. जर आपल्याकडे नसेल तर आपण जे आहे ते चालवायचं. तर माझ्याकडे आता ॲक्च्युली टोमॅटो केचप जास्त नव्हता आणि दर्शनने ना बालाजीचा फोटो एवढा स्वच्छ करून म्हणजे स्वच्छ केला की बघून एवढं प्रसन्न वाटतं. आणि खरंच बालाजीचा फोटो आहे ना त्याच्यावरती म्हणजे एवढी छान स्माईल आहे की बघितल्यानंतर एवढं पॉझिटिव्ह वाटतं. आणि ते ना माझ्या दिराने जेव्हा गेलेले ना माझे दीर आणि जाव, त्यांनी बालाजीहूनच आणलेलं आहे, म्हणजे तिरुपतीहून. आणि मला ते खूप आवडतं पाहायला. तर ना आता इथे मस्त एकदम पहा सगळं चटणी वगैरे लावून घेतलेली आहे आणि मस्त एकदम फ्रँकी रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये चीज पण घातलेलं आहे भरपूर. तर आता हे नेक्स्टमध्ये त्याच्यावर ठेवते आणि तोपर्यंत मुलांना कट करून देते. तर अशा प्रकारे ना चीज फ्रँकी जी आहे ती मुलांना टिफिनमध्ये पण मी खूप वेळा द्यायची. म्हणजे दर्शनला, नमाला, कॉलेजला जाताना वगैरे पण मी द्यायची आणि खरंच त्यांना खूप आवडायची सुद्धा. हवी असेल ना तर आपण छान क्रिस्पी पण करू शकतो, किंवा नसेल तर आपण अशीच त्याला फक्त ना थोडंसं शॅलो फ्राय करून पण खाऊ शकतो. म्हणजे शॅलो फ्राय म्हणजे थोडंसं असं तव्यावरती. आणि अशा प्रकारे ना वजन ठेवल्याने मस्त क्रिस्पी होते. तर असा आजचा मिनी व्लॉग इथेच संपतो. तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करा.